आसामच्या वादग्रस्त नगरसेविका सहर शेखच्या वडिलांचा आता एक स्टेटमेंट समोर आलाय। 2 दिन में करारा जवाब दूंगा असा इशारा युनुस शेख यांनी दिलाय। तर युनुस शेख हे सहर शेखचे वडील आहेत। 2 दिवसांमध्ये ते भूमिका स्पष्ट करणार असा इशारा त्यांनी दिलाय। एमआयएम पक्षाचे ठाण्यातील नेते युनुस शेख अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर 2 दिन में करारा जवाब दूंगा असं वक्तव्य युनुस शेख करून करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। युनुस शेख हे नगरसेविका सहर शेखचे वडील आहेत आणि अचानक आज ते मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। गेल्या काही दिवसांपासून ते नॉट रिचेबल असण्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झाले। त्यांनी आपला जबाब नोंदवला आणि तिथेच त्यांनी हे वक्तव्य केल्याची देखील माहिती आता समोर आली आहे। सहर शेखचं नगरसेविका पद धोक्यात आलंय अशी देखील माहिती समोर येते। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होता, तुमचा फोन संपर्क वगैरह नहीं। नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे, मेरा कजिन का डेथ हो गया। शहरचं एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय, ती देखील नॉट रिचेबल आहे। कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानखडेला इथे तिथे जाऊ शकतो। पण सर पुढचं काय पाऊल असणार आहे? पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको, और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा डिटेल। तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्याबद्दल काय? आज आम्हाला तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्यावरती काय? थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, काही वेळापूर्वीच आपण ही बातमी दिलेली होती की युनुस शेख हे मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे। काय घडामोडी घडतात? घडामोडी आता या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत। युनुस शेख यांनी स्पष्टपणे सांगितलंय, त्यांच्या शैलीत सांगितले की करारा जवाब दूंगा। ज्या पद्धतीनं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून त्यांना त्यांच्या मुलीला तिकीट दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी बंड करून एमआयमधून मुलीला तिकीट मिळवून दिलं, तिला निवडून देखील आणले। एवढंच काय तर आणखीन 3 नगरसेवक असे एकूण 4 नगरसेवक त्यांनी निवडून आणले। आणि त्यानंतर त्यांनी जी वक्तव्य केली आव्हाडांच्या विरोधात, त्यांच्या मुलीने वक्तव्य केली, कैसा हरा आहे तिचं वाक्य गाजलं। त्यानंतर सब पूर्ण मुंब्रा काय पूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवा करू हे वादग्रस्त त्यांचं वाक्य गाजलं। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर त्यांचा जातीय दाखला हा खोटा आहे, जात प्रमाणपत्र हे खोटा आहे असा आरोप त्यांच्यावर केला गेला। तहसीलदारांनी त्यांना उत्तर दिलं, एक पूर्णपणे 10 पानी अहवाल बनवला आणि त्यामध्ये स्पष्टपणे तहसीलदारांनी म्हटलंय की हा त्यांचा दाखला जो आहे तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेला आहे आणि हा अवैध आहे, यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस तहसीलदारांनी जे उपविभागीय आयुक्त आहेत त्यांना जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना केला आणि त्याचबरोबरीनं जात पडताळणी समितीला केला। आता त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे, पण तत्पूर्वी हे दोघं जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून मुंब्र्यापासून नॉट रिचेबल होते। काल जेव्हा आम्ही त्यांना भेटलो, त्यांचे जे एमआयएम पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सैफ पठाण यांना भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या घरामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे ते दुखोट्यामध्ये आहेत। पण सकाळीच एक ट्विट केलं, एक इंस्टाग्रामला सहर शेखने तिचा एक व्हिडिओ टाकला, ज्या व्हिडिओमध्ये ती क्रिकेटची मॅच बघते, आयपीएलचे सामने बघते। हे सर्व असताना दुखोटा करत असताना अशा पद्धतीनं आयपीएलची मॅच बघणं हे कितपत योग्य असे प्रश्न उपस्थित होऊ लागले। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर साधारणपणे थोड्या वेळापूर्वी म्हणजे तासाभरापूर्वी याच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये युनुस शेख जे सहर शेखचे वडील ते आले होते आणि जवळ 15 ते 20 मिनिटं या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जे आहेत त्यांची चर्चा झाली, त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे। याविषयी त्यांना जेव्हा बाहेर आल्यावरती विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझं एक जुनं पोलीस स्टेशनचं प्रकरण आहे, त्या प्रकरणी मी या ठिकाणी आलो होतो पोलीस स्टेशनला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर नेमकं ती भेट फक्त जुन्या प्रकरणाशी होती का 2 दिवसापासून ते नॉट रिचेबल होते म्हणून त्यांना तिथं बोलवलं होतं हे थोड्या वेळा स्पष्ट होईल। पण या सगळ्या याच्यानंतर त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली की माझ्या विरोधात जे आरोप केले ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत, मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत आणि करारा जवाब दूंगा अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। एकीकडे त्यांचे उत्तर ते नॉट रिचेबल, आता ते रिचेबल झालेले आहेत, पण मुळात तहसीलदारांनी जो अहवाल दिला त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। बरोबर आहे अजित, ओबीसी प्रमाणपत्रा संदर्भामध्ये ते बोललेले नाहीयेत। करारा जवाब दूंगा असं उत्तर त्यांच्याकडून आलेलं आहे। अजित, धन्यवाद माहितीसाठी। अभी हमने किसके बारे में आरोप लगाया और वो भी आदमी सही हुआ तो हमको वैसा नहीं, पूरा तत्व रखते इनके जैसा झूठा थोड़ा से में ये कोई आदेश नहीं है।
अव्वल है, अव्वल के ऊपर पूरे इंडिया में नाच रहे, अच्छा है ना, और फेमस हो रहे ना आप लोग, हम क्या चाहिए, बोलो भाई। तर नॉट रिचेबल असलेली एमआयएमची नगरसेविका सहर शेख काल IPLच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर दिसून आली आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्स 11 पंजाबच्या सामन्याला सहर शेखने हजेरी लावली आहे. सहर शेखचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. बोगस OBC प्रमाणपत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्यानंतर सहर शेख 2 दिवसांपासून नॉट रिचेबल झाली होती. युनुस शेख आणि सहर शेख यांनी शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बोगस OBC प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे नेते जावेद सिद्दीकी यांनी हा आरोप केलेला होता. मॅच बघतानाची पोस्ट शेअर करत सहर शेखने गेम ओव्हर असा उल्लेख केलाय. त्यामुळे सहर शेखने पुन्हा एकदा आपल्या विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. तर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याबाबत आता नवीन वाद समोर आलाय. 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेली सहर शेख कुटुंबातील जवळच्या नातेवाईकाच्या निधनामुळे मुंबईला गेल्याची माहिती एमआयएमचे नगरसेवक, गटनेते आणि जिल्हाध्यक्ष सैफ पठाण यांनी माध्यमांना दिली होती. मात्र यानंतर सहर शेखने स्वतः सोशल मीडियावर क्रिकेट पाहतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे ती प्रत्यक्षात IPL सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेली होती हे स्पष्ट झालं. या घडामोडींमुळे सहर शेख यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सैफ पठाणचं त्यांनी दिलेल्या माहितीमुळे तोंडावर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं. अभी फिलहाल देखिए उनके फैमिली में कोई कजिन की किसी की डेथ हुई है, इस वजह से वो वहाँ बॉम्बे की तरफ कहीं है, इसलिए यहाँ मौजूद नहीं है. तर या सगळ्या घडामोडी